नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही देखील पात्र असाल आणि तुम्हाला जर पैसे आले नसतील किंवा आधीचे पैसे आले आहेत आणि पुढचा हप्ता येईल का नाही ते पाहायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे. यामध्ये आपण जे प्रमुख प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. कारण की बघा, भरपूर महिला अशा आहेत ज्यांना जून जुलैचे पैसे आले नाहीत. तर जून जुलैचे पैसे कधी येतील आणि ऑगस्टचे पैसे येतील का नाही, कारण की भरपूर महिला अशा देखील असणार आहेत त्या योजनेतून बाहेर देखील काढल्या जाणार आहेत. काय कारणे असणार आहेत, नवीन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून किती महिला ज्या आहेत त्या बाहेर निघल्या आहेत. आतापर्यंत 28 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर निघल्या आहेत. तर कोणत्या जिल्ह्यातून किती महिला बाहेर निघल्या आहेत? पुणे, नाशिक, संभाजीनगर, ठाणे, नागपूर असेल, अहिल्यानगर असेल, नंदुरबार, सोलापूर, रायगड आणि सातारा, म्हणजे असे जे महत्त्वाचे जिल्हे आहेत त्या कोणत्या जिल्ह्यातून किती महिला बाहेर निघल्या आहेत आणि त्यांचे पैसे सुरू होतील का नाही ते देखील आता आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर बघा, KYC अपडेट, जसं की बघा वर्षातून एकदा तुम्हाला KYC करावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणती जरी सरकारी योजना असेल तर वर्षातून एकदा KYC करावी लागते. तर KYC अपडेट काय असणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. कधीपासून KYC सुरू होणार आहे आणि KYC कुठं करायचे आहे ते देखील आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एक सूचना आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांची फसवणूक देखील केली जात आहे. म्हणजे की KYC सुरू झाली आहे असं सांगून जे आहे ते तुमच्या मोबाईलला OTP येत आहे आणि तुमच्या अकाउंटवर जेवढे पैसे आहेत ते देखील खाली केले जात आहे. त्यामुळे आणखी जरी KYC सुरू झालेली नाही, कुणालाही तुमचा नंबर देण्याची गरज नाही किंवा KYC अपडेटसाठी जाण्याची गरज नाही. ज्यावेळेस KYC सुरू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर सांगितले जाईल. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा प्रश्न हे तर मिटला की KYC सुरू झाली आहे का, तर KYC सुरू झालेली नाही. त्याचबरोबर आता दुसरा प्रश्न म्हणजे की कोणत्या जिल्ह्यातून किती महिला बाहेर निघल्या आहेत. तर बघा, पुणे जिल्ह्यातून कमीत कमी 2 लाख महिला आहेत त्या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. परंतु असंही देखील नाही की ज्या महिला मी आता सांगत आहे किंवा जी आकडेवारी समोर आली आहेत तर या आकडेवारीत ह्या महिलांचे पैसे पेंडिंगला पडले आहेत. ह्या अपात्र म्हणजे काही योजनेतून बाहेर काढले नाहीत, यांचे फक्त फॉर्म तपासले जाणार आहेत. जर तुम्ही योजनेत बसत असाल, सर्व अटीत बसत असाल तर तुमचे पैसे पूर्ववत सुरू होणार आहेत आणि आधीचे देखील पैसे तुम्हाला भेटू शकतात. ती काय बातमी आहे ते देखील आपण शेवट पाहणार आहोत. त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातून 50,000 जे फॉर्म आहेत ते पेंडिंगला ठेवले आहेत. 50,000 फॉर्मची जी तपासणी आहे ती केली जाणार आहे. त्याचबरोबर संभाजीनगर जिल्ह्यातून 1,86,000 ज्या महिला आहेत त्यांचे फॉर्म पेंडिंगला आहेत, म्हणजे तपासणी सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात 1,25,000, नागपूर जिल्ह्यात 95,000, रायगड जिल्ह्यात 60,000, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात 50,000, म्हणजे असे जे वेगवेगळे असे सर्व आकडेवारी आहे ती 26 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. त्यांचे फॉर्म चेकिंग केले जाणार आहेत आणि फॉर्म चेकिंग झाल्यानंतर जर तुम्ही योजनेत बसत असाल तर तुमचे पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटवर पूर्ववतपणे सोडले जाणार आहेत. इथून पुढे तुमची योजना सुरू राहणार आहे. जर तुम्हाला आणखी पैसे जून जुलैचे आले नसतील तर घाबरून जायचे काहीच कारण नाही. कारण की बघा, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जून जुलैचे पैसे कधी येतील. तर जून जुलैचे पैसे तुमच्या अकाउंटवर ही फॉर्म चेकिंग झाल्यानंतर ज्यांचे पैसे राहिले आहेत त्यांच्या अकाउंटवर 100% पैसे येणार आहेत. जर तुम्ही योजनेत बसत असाल, सर्व अटीत बसत असाल तर तुमची योजना पूर्ववत सुरू होणार आहे. तर बघा, सोलापूर जिल्ह्यात देखील तसंच आहे. ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे फॉर्म चेकिंग होणार आहेत आणि नंतर पूर्ववत पैसे सुरू होणार आहेत. पुढचा प्रश्न म्हणजे की ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येतील. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सांगायचं झालं तर तुम्हाला माहितीच असेल, महिन्याच्या अखेरीस सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे हे सोडले जात आहेत. त्याचप्रमाणे या देखील महिन्याच्या अखेरीस म्हणजे 28-30 तारखेच्या आसपास तुमच्या अकाउंटवर पैसे सोडले जाऊ शकतात. आणखी GR आलेलं नाही तर ज्यावेळेस GR येईल तेव्हापासून पैसे वाटप सुरू होईल. जर GR आल्यानंतर आपल्या चॅनलवर सांगितले जाईल माहिती की ह्या तारखेपासून पैसे वाटप सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून जी खरी बातमी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर दुसरा प्रश्न म्हणजे की नवीन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे. तर आणखी नवीन फॉर्म सुरू झालेले नाहीत. भरपूर चॅनलवर असे सांगितले जात आहे की नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत, परंतु ही खोटी बातमी आहे. ज्यावेळेस फॉर्म सुरू होतील त्यावेळेस आपल्या चॅनलवर सांगितले जाईलच. जर तुमचे आणखीही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, नक्की उत्तर दिले जाईल. उदाहरणार्थ तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुमचा फॉर्म चेक झाला आणि जर ती यादी ऑगस्ट महिन्याचा GR निघायच्या आधी जर सरकारपर्यंत पोहोचली तर ऑगस्टमध्ये तुमच्या जून जुलैचे देखील पैसे येऊ शकतात किंवा ऑगस्टचे तरी पैसे येऊ शकतात. त्यामुळे जर तुमचा फॉर्म चेकिंग झाल्यानंतर योजनेत बसत असाल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. फक्त यादी सरकारपर्यंत पोहोचणे, जे नवीन यादी झालेली असणार आहे ती सरकारपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांना जून जुलैचे पैसे आले नसतील त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. जर तुमची यादीत नाव बसत असेल आणि तुमचं जर नाव वर पोहोचले तर 100% तुम्हाला पैसे या महिन्यात येणार आहेत. नाहीतर पुढच्या महिन्यापासून तर 100% तुम्हाला पैसे जे आहेत तुमच्या अकाउंटवर, जर तुम्ही यादीत बसत असाल, नियमात बसत असाल तर 100% सुरू होणार आहेत. जर आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.